हाय हॅलो नमस्ते. कशा आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शाश्वती मम्मी लाईफस्टाईलमध्ये, आपल्या सगळ्या ताईंचे खूप खूप स्वागत करते. तर आत्ता आहे मॉर्निंगचा टायमिंग. तर आज आहे रविवार, तर इथं सकाळची सगळी कामं म्हणजे झालेली आहे आणि मस्त अशी देवपूजा पण मी केलेली आहे. तर म्हटलं तुमच्यासोबत पण थोडीशी जी देवपूजा केली ना ती शेअर करावी. तर कपडे वगैरे सगळं धुवून झालं आहे माझं आणि फरची पण पुसून झालेली आहे. फक्त स्वयंपाक आणि किचन राहिलं होतं आवरायचं. तर म्हटलं स्वयंपाक झाल्याच्या नंतर मग चांगलं किचन पण आवरावं. फरची वगैरे पुसून घेतली होती सकाळी, कारण संडे असल्यामुळे मग लवकर कुणी जेवत नाही, तर त्याच्यामुळं म्हटलं उशिरा मग बाकीचं आवरता येईल. तर बाकीचं झाले आवरून, फक्त आता स्वयंपाक आणि भाजी पण केलेली आहे. फक्त स्वयंपाक राहिला आहे आणि किचन वगैरे पुसायचं राहिले. तर कपडे पण झाले माझ्यावरून आणि इथं बघा तुम्ही भाजी पण झाली आहे माझी. आणि शिवचे बाबा थोडं बाहेर गेले होते, तर त्यांना उशीर झाला होता. त्यांचा चहा जरा लेट झाला आहे. तर आत्ता वाजले 10 आणि इथं मी त्यांच्यासाठी चहा टाकला आहे. तर जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि मला कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला म्हणून. तर इथं माझी भाजी मी शेवग्याच्या शेंगाची टाकली होती आणि मला आहे उपवास, तर म्हटलं दुपारी सोडावा उपवास. त्यासाठी मग माझा पण स्वयंपाक करत होते मी. संध्याकाळी भगर वगैरे खाता येईल. तर दुपारचे सगळे जेवणं वगैरे झाले आमचे आणि त्याच्यानंतर मग किचन बी आवरून घेतलं मी. तर टॉयलेट बाथरूम घासायचे ठेवले होते. म्हटलं आज जरा निवांत व्यवस्थित घासावेत, त्याच्यामुळे मग टॉयलेट बाथरूम मी ठेवले होते घासायचे सकाळचे. तर आत्ता वाजले 3:30 आणि आत्ता मी घेतलं आहे टॉयलेट बाथरूम घासायला, कारण नळ ते ना खूप असे खारं पाणी नाही एवढं, पण जर 8-15 दिवसातून नाही ना घासले तर मग त्याच्यावर ना असे डाग वगैरे पडतात. तर इथं मी तेच नळ वगैरे घासून घेत होते आणि साईडची जी स्टाईल आहे ना भिंतीची, तर ती पण घासून घेते. कारण खूप म्हणजे कसं पाणी वगैरे उडतं ना, तर मग स्टाईलवर सुद्धा डाग वगैरे दिसतात त्याच्यामुळं. तर बघू शकता तुम्ही, आधी थोडेसे डाग दिसत होते नळावर आणि आता बघा कसं क्लीन दिसतोय नळ. तर असं 8 दिवसातून किंवा 15 दिवसातून एकदा जर नळ घासले ना तर खूप खराब पण होत नाही आणि व्यवस्थित पण राहतात. तर चला मग आता नळ वगैरे घासून झाले माझे आणि तिन्ही पण बाथरूम घासायचे. पण तिन्ही बाथरूमचं काय मी एवढं दाखवलं नाही, फक्त ह्याच बाथरूमचं दाखवते, कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्याच्यामुळे. तर इथं मस्त मी स्टाईल आहे ना आपली जी घासणी असती ना भांडे वगैरे घासायची, तर ती घासून घेतली पूर्ण तिन्ही पण बाथरूम. आणि बाहेरचं पण सगळं आवरलं मी. तर मी काय व्हिडिओ शूट केला नाही. आणि आत्ता वाजले संध्याकाळचे 8. तर इथं मी माझ्यासाठी भगर बनवली आणि साहेबांना त्यांना सगळ्यांना जेवायला दिले. तर तुम्ही बघू शकता बाथरूम वगैरे घासताना ना माझे कपडे वगैरे ओले झालं होतं गाऊन, तर मी तो बदलून टाकला आणि दुसरा घातला. तर इथे ना माझ्या बोटाला पण लागले. जी आपली बाथरूमची हे असते ना खिडकी विंडो, तर त्याला आहे ना काच होती, तर ती काच बोटात म्हणजे बऱ्यापैकी घुसली चांगली, तर लागली आहे. तर त्याच्यामुळे मग त्यात पाणी जाऊ नये म्हणून मी बोटाला ते बांधलं आहे पिशवी. आणि भांडे पण थोडीशी आता असे तसेच घासते, कारण बोटाला लागले त्याच्यामुळे म्हटलं येडेवाकडे का होईना घासून ठेवावेत. तर आणि बाथरूमच्या खिडक्या वगैरे सगळं घासलं आहे मी, त्याच्यामुळे जरा जास्त वेळ लागला मला. आणि बाहेरचे पण म्हणजे बाहेरचे ज्या सगळ्या खिडक्या होत्या ना, तर त्याच्यावर पण पाणी वगैरे मारून बाहेरची पोर्च गॅलरी वगैरे सगळं आवरून घेतलं. उद्या
उद्या भोगी आहे त्याच्यामुळे, आणि भोगीची पण बरीचशी तयारी करायची आहे बाकी. थोडीशी साबण ते लिक्विड गेलं ना त्या पोटात तर मग आग होते, त्याच्यामुळे मग थोडंसं मी एवढं काही लिक्विड लावलं नाही भांड्यांना, थोडंच लावून घासले. आणि पीठ ओतलं होतं तर ते पीठ पण हाताला तुम्हाला दिसत असेल पांढरं, तर ते पण व्यवस्थित धुवून काढलं. आणि किचन वाटा पण लगेच पुसून घेते. मग आवडले माझे सगळे कामं. आणि शाश्वतीला मेहंदी पण काढायची आहे. तिचं केव्हाच चाललं आहे माझ्या मागं, मम्मी मेहंदी काढ मेहंदी काढ, पण तिला म्हटलं थांब थोड्या वेळाने काढते मी. तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.